नमस्कार, मालवणी कट्ट्यावर तुमचं स्वागत आहे। आज हा व्हिडिओ मी शैक्षणिक विषयावर काढलेला आहे। हे पंढूरला, मी आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे। पंढूर इथे आमचं एक कॉलेज आहे, व्यवसाय अभ्यासक्रम म्हणून हा अभ्यासक्रम आहे आणि हा अभ्यासक्रम 1 वर्षाचा आहे। तसंच लांजामध्ये पण आमचं कॉलेज आहे। आज मला वाटतं 8 वर्ष होऊन गेली लांजाला कॉलेजला आणि पूर्ण ऍडमिशन म्हणजे फुल असतं। आणि इथे माझं माहेर देवबागला असल्यामुळे इथे पण काहीतरी सुरू करूया। त्यानंतर राणेसाहेबांना मी भेटले होते, साहेब बोलले इथे पण काहीतरी सुरू सिंधुदुर्गात करा, आम्ही सर्व सहकार्य करू म्हणून मी इथे कॉलेज काढून आता मला 6 वर्ष झालेली आहे आणि पूर्ण ऍडमिशन इथे पण फुल असतात। हा रोजगार मुलांना मिळतो इथे त्यानंतर तरुण मुलं जे असतील त्यांना स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक म्हणून जॉबची पण फॅसिलिटी इथे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मिळू शकते। अनेक मुलं लागलेली आहेत, आपल्या घाटावरती हा अभ्यासक्रम अगोदरपासून सुरू आहे। त्यानंतर हा आम्ही अभ्यासक्रम काढलेला आहे, त्यामुळे अनेक लोकांना यातून रोजगार आणि जॉब या दोन्ही गोष्टी यातून साध्य होऊ शकतात। ह्या अभ्यासक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे हा कोर्स 1 वर्षाचा आहे। हा पूर्ण केल्यानंतर बांधकाम ठेकेदार म्हणून तुम्ही जिल्हा परिषदला ऍप्लिकेशन करू शकता, त्यानंतर PWDला पण करू शकता आणि अशी अनेक मुलं आमची आता कॉन्ट्रॅक्टर म्हणून झालेली आहेत। मला वाटतं जवळपास 300 मुलं बाहेर पडलेली आहेत आणि त्यांना रोजगार मिळालेला आहे। तुम्ही आता हा कोर्स केलेला आहे आमचा अभ्यासक्रमाचा, मग याच्या पुढे तुम्हाला काय करायचं आहे? कोर्स धंदा बिझनेस करायचा आहे की जॉबसाठी केलेला आहे? बिझनेससाठी आहे, बिझनेस करायचा, कॉन्ट्रॅक्टर व्हायचं आहे। बरोबर, ठीक आहे। आणि काय या विषयामध्ये आमच्या कॉलेजविषयी काय माहिती आहे? तुम्हाला सहकार्य चांगलं मिळालं काय कॉलेजमधून? सर्वांचं सरांचे वगैरे व्यवस्थित सहकार्य मिळालंय का तुम्हाला? परीक्षेला पण चांगलं हे झालेलं आहे ना तुमचा? व्यवस्थित अभ्यास म्हणजे पूर्ण परीक्षा जाऊन तुम्ही जे पेपर दिलात ते व्यवस्थितपणे सोडवलात ना अभ्यास करून? आणि 3 पुस्तकं एकूणच, त्याचा अभ्यास तुम्ही कसा, तुम्हाला सोपा वाटलं की कसा वाटला? व्यवस्थित होतं, लक्षात येत होतं तुमच्या? अभ्यासक्रम सोपा आहे म्हणजे? हो। हां, अच्छा। आणि कोण बोलणार आहे? आणि कोणाला बोलेल? ह्या लेडीज बोला या। त्या मॅडमनी पण हा कोर्स केला। नाव काय मॅडम तुमचं? मोठ्याने सांगा. प्रतीक्षा विनायक उंबरे. तुम्ही हा आता कोर्स केलेला आहे, मग पुढे काय करायचं आहे? कोर्स तुम्ही पास झाल्यानंतर तुम्ही या कोर्सचा एक्झाम देणार आहे। जिल्हा परिषदमध्ये पोस्ट आहे कन्स्ट्रक्शन सुपरवायझर प्रमोशनसाठी। जिल्हा परिषदमध्ये पोस्ट आहे कन्स्ट्रक्शन सुपरवायझर, त्यासाठी तुम्ही एक्झाम देणार आहात? मोठ्याने सांगा जरा. कन्स्ट्रक्शन सुपरवायझर पोस्ट आहे जिल्हा परिषदला, प्रमोशनसाठी मी एक्झाम देतो। प्रमोशनसाठी तुम्ही एक्झाम देताय म्हणजे त्यासाठी तुम्हाला हा उपयोग होणार कोर्सचा? अच्छा, ठीक आहे। बेस्ट लक तुम्हाला। नमस्कार दादा, तुमचं नाव काय? सौरभ सुदर्शन राऊ। मी बिझनेसमॅन आहे कन्स्ट्रक्शन, पण मी जे काम करत होतो ते दुसऱ्याच्या नावावर करत होतो। मी लायसन्ससाठी ही परीक्षा दिलेली आहे, जेणेकरून जे काय बिलिंग वगैरे जो व्यवहार आहे तुम्ही माझ्या स्वतःच्या नावावर करेल, त्यासाठी मी ही परीक्षा दिलेली आहे। आणि संस्थेने तुम्हाला आता लायसन्स मिळालं संस्थेकडनं? संस्थेने पण चांगल्यापैकी मदत केलेली आहे, अभ्यासक्रमात असू दे किंवा सगळ्या गोष्टीत असू दे, चांगल्यापैकी मदत केलेली आहे। बेस्ट लक तुम्हाला। काय तुमचं? सदानंद जेठे। तुम्ही कॉन्ट्रॅक्टर आहात? हां, मी कॉन्ट्रॅक्टर। आणि हा जो कोर्स तुम्ही केला आहे तर कॉन्ट्रॅक्टर होण्यासाठी रजिस्ट्रेशनसाठी केलेला आहे। पण ह्याच्या आधी मी दुसऱ्याच्या नावावर मी कॉन्ट्रॅक्ट घेत होतो आणि त्याच्यामुळे त्याचा GST आणि परत त्यांचं कमिशन 2% हे सगळं कट होत होतं। त्यासाठी मी स्वतःचं लायसन आता काढायचं ठरवलं। स्वतःचं हा कोर्स केला तुम्हाला लायसन घ्यायचं आहे? लायसन घ्यायचं।